पुरंदर तालुक्यामधल्या प्रस्तावित विमानतळाला 7 गावांमधून जोरदार विरोध होतोय। विमानतळासाठी जमिनी द्यायला ग्रामस्थांनी विरोध केलाय, नकार दिलाय आणि आज जमीन मोजण्यासाठी आलेल्या पथकाला गावामध्ये येण्यासाठी ग्रामस्थांनी मज्जाव केला। तेव्हा जमाव पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला आणि अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या। या गोंधळामध्ये गावामधील एका महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय। तर दुसरीकडे मात्र धक्काबुक्कीमध्ये 5 पोलीस अधिकारी आणि 20 कर्मचारी जखमी झाले। लाठीचार्ज केला नसता तर आणखी पोलीस जखमी झाले असते असं पोलिसांनी म्हटलेलं आहे। मृत्यू झालेली महिला आजारी होती, तिचा आंदोलनासोबत काहीही संबंध नाही अशी माहिती पोलिसांनी दिली। आतापर्यंत या प्रकरणी 6 जणांना ताब्यात घेण्यात आलंय। गावामध्ये शेजारच्या गावामध्ये एका महिलेचा मृत्यू झाल्यामुळे तिथली परिस्थिती जी आहे ती थोडीशी लोक भावनिक झाले आणि त्यामध्ये त्यांनी पोलिसांवर हल्ला केला। ह्यामध्ये आमचे जे आहे ते 5 पोलीस अधिकारी आणि जवळपास 20 अंमलदार हे जखमी आहेत, त्यांना आम्ही मेडिकल करून घेतोय। त्यासोबतच पोलिसांच्या ज्या आहेत त्या 2 गाड्या ज्या आहेत त्या सुद्धा यांनी त्यांच्यावर दगडफेक केलेली आहे आणि ह्या अनुषंगाने आम्ही आतापर्यंत 6 आरोपी हे